काव्या म्हणत असते, थांब ना बाळा प्लीज, 2 मिनिट रे बाळा, फक्त एवढ्या वेळ मला साथ दिली ना, आता तरी मला साथ दे. आणि तिचा फायनली पेपर झालेला असतो. आता ते काउंट करत असतात, 10, 9, 8, 7, आणि लगेच पेपर जमा करायला घेतात. पण आता काव्याने अगदी डोक्याला हात लावलेला आहे, कारण तिच्या कळा खूप वाढत आहेत. आता ती ती पेन ठेवून द्यायला लावते. मॅडम मॅडम म्हणत असतात, काव्य तुम्हाला खूप त्रास होतोय. काव्य म्हणत असते, नाही मॅडम एवढं नाही. पण ती आता पेपर घेत जमा झाल्याच्या नंतर पटापट सगळेजण पेपर जमा करतात. आता काव्य खूप मोठ्याने ओरडते आणि तिला त्रास होतो. पार्थ, नंदिनी आणि पार्थ पण इकडे लगेच तिकडे जायला निघतात ना, काव्याचा आवाज आल्याबरोबरच. मग ते मॅडम म्हणतात, काव्य तुम्हाला खूप त्रास होतो, इकडे बाजूला येतं का थोडं. सगळ्या मैत्रिणी पण तिच्या तिथे जमा होतात आणि कोणी पाणी देतं, कोणी सगळं हेल्प करतायत तिला, की काव्य तुला काही त्रास होतोय का. काव्य म्हणत असते, हो ग खूप त्रास वाढलाय माझा आता. आता लगेच इकडे यांना आवाज येतो. नंदिनी आणि जीवा 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 बाहेरच थांबतो अँब्युलन्स बोलवण्यासाठी. आणि पार्थ आणि नंदिनी धावत पळत निघतात, की काव्याचा आवाज येतोय, काव्याला त्रास होतोय. ते लगेच जातात आणि जीवाला सांगितलेलं असतं, तू अँब्युलन्सना फोन लाव आणि लवकर बोलव. इकडे पार्थ आणि नंदिनी खूप धावत पळत तिच्या रूममध्ये जात असतात. पार्थची लगबग, नंदिनीची लगबग खूप भयानक दाखवलेलं आहे आज, की जे खऱ्या आयुष्यात घडतं अशाच गोष्टी. कारण डिलिव्हरीचा त्रास हा कोणत्याच महिलेसाठी कमी नसतो. नंदिनीला पण खूप काळजी वाटते. पार्थ म्हणतोस, तू काव्या काय झालंय, कधीपासून सुरू झालंय तुम्हाला हे सगळं. अहो तुम्ही आधी का नाही सांगितलं, सोडून द्यायचा होता ना तो पेपर तिथेच. काव्या म्हणतोस, नाही पार्थ, फक्त 2च क्वेश्चन बाकी होते तेव्हा मला सुरू झालंय. आता पार्थ म्हणतोस, काय काव्या किती भिजला तुम्ही, किती पाणी ब्रेक झालंय. आता नंदिनी रडायलाच लागते डायरेक्ट. त्यांना काही सुचत नाहीये, काही समजत नाहीये. बाहेर पाऊस खूप सुरू आहे. आता पार्थ जीवाला कॉल करतो, जीवाचा कॉल बिझी येत असतो. ती एक मैत्रीण म्हणते, अरे काव्याला खूप त्रास होतोय. नंदिनी म्हणत असते, काव्या तू काळजी नको करू बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत, तुला काहीही होऊ देणार नाही मी. काव्य म्हणत असते, अगं ताई तू आहे, पण खूप त्रास वाढलाय ग, खूप त्रास होतोय मला. आता नंदिनीला मालिनीचा कॉल येतो. मालिनी म्हणत असते, काय झालंय तिकडे. आता मालिनीला नंदिनीने सांगायच्या आधीच काव्याचा आवाज येतो आणि मालिनी म्हणते, अगं बाई काव्याला काय झालंय, खूप मोठ्याने आवाज येतोय का तिचा. आता काव्य इकडून ओरडत असते, त्यामुळे नंदिनी म्हणते, आई मी तुम्हाला नंतर सांगते, इकडे सगळं ठीक आहे, आता फोन ठेवते. आणि लगेच ती फोन ठेवून देते. इकडे जीवा अँब्युलन्स बोलवण्यासाठी फोन करत असतो, पण कोणतीच अँब्युलन्स यायला तयार नसते, कारण तिथे पाणी खूप साचलेलं असतं. आता हेही तिकडे जाऊ शकत नाहीये आणि कुणीच इकडे येऊ शकत नाही. त्यामुळे आजचा भयानक दिवस त्यांच्यासाठी एवढा भयानक झालेला आहे, की काव्याला वाचवावं कसं हेच त्यांना कळत नाहीये. इकडे आर्या आणि ते नंदिनीचे सासरे खूप छान बोलत असतात, विक्रम. तेव्हाच नंदिनीचा व्हिडिओ कॉल येतो. आता ती म्हणते, व्हिडिओ कॉल का केला तू. नंदिनी म्हणते, अगं बाई ते जाऊ दे, पण काव्याला खूप त्रास होतोय, खूप पाणी ब्रेक झालंय. आता आर्या म्हणते, शांत बस, काहीच आवाज करू नको, मी जे सांगते ते फॉलो कर. आता नंदिनी म्हणते, पण ते कसं ग. ती म्हणतेस, ते अगं काहीच पर्याय नाहीये, आता तुम्ही अँब्युलन्सना वगैरे फोन केलेला आहे का. भारत म्हणतोस तो, हो पण अँब्युलन्स अजून आलेली नाहीये. आता आर्या म्हणत असते, की मी जे सांगते तोपर्यंत ते करत राहा, म्हणजे तिचा त्रास तरी कमी होईल. पण इकडे लगेच आता जीवाचा कॉल येतो पार्थला आणि तो म्हणत असतो, पार्थ दादा अँब्युलन्स येत नाही इकडे. तो म्हणत असतो, अरे असं कसं होतंय, आपण जाऊ मग आपली गाडी घेऊन. जीवा म्हणत असतो, अरे दादा ती अँब्युलन्स तिकडे येऊ शकत नाही, तर आपली गाडी तिकडे कशी जाईल. आता काय करायचं हा मलाच प्रश्न पडलेला आहे. ते कोणत्या तरी डॉक्टरांना फोन करून बघतो की ते येत आहेत का. आता काव्याला खूप त्रास होतो. काव्य म्हणत असते, पार्थ काहीही करा ना, मला खूप त्रास होतोय. पार्थ म्हणत असतो, काव्य तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. आता नंदिनीने आर्याला फोन केलेलाच असतो. आर्याला हे सगळं कळतं, की जीवा आणि ज्या अँब्युलन्सला फोन केलेला होता, अँब्युलन्स यायला तयार नाहीये. इकडे मानिनी परत जीवाला फोन करते. जीवा म्हणत असतो, आई इकडे काव्याला खूप त्रास सुरू झालाय ग, अगं तिचं पाणी पूर्ण ब्रेक झालंय. आता यामुळेच खूप त्रास वाढलाय ग तिचा. आता ही रम्या आणि वसवात्या ऐकत असतात. आता वसवात्याला तरी यावेळी काव्याची क्यू आलीये, पण रम्या तर भलतीच वेडी बाई आहे. वसवात्या तोंडाला हात लावतात आणि म्हणतात, पाणी ब्रेक झालंय, कळा वाढलाय, किती त्रास होत असेल, देवा काव्याला वाचव या सगळ्यातून. मानिनी म्हणत असते, अरे देवा माझ्या काव्याला वाचव, काहीही कर आणि बाळही सुखरूप होऊ दे. आता ती म्हणत असते, हो रे, डॉक्टर म्हणालेच होते 8व्या महिन्यात प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते.
पण या सगळ्या पेपरच्या गडबडीमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात नाही आलं, त्यामुळेच हे सगळं झालंय आज. पण काळजी करू नको, मी देवाची पोथी वाचत बसते आणि देवाला साकडं घालते, म्हणजे काव्य सुखरूप व्यवस्थित होईल. आता वसुहत्या म्हणत असतात, काय झालं ग मानिनी? मानिनी म्हणते, अहो वसुताई, तिचं पाणी पेपरला बसलेली असतानाच ब्रेक झालंय आणि तिला खूप त्रास होतोय, आता कळा पण वाढल्यात. आता रम्याला काहीच त्रास होत नाही, पण उगाच आव आणतीये की तिला त्रास झालाय, काव्याला त्रास झालाय म्हणून. इकडे जीवा आणि पार्थ बोलत असतात की दादा तू काळजी करू नको, काहीतरी होईल आणि मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, कुणाला घेऊन येता येतं का ते बघतो. पण आर्या म्हणत असते तिचा त्रास वाढत चाललाय नंदिनी, आता तू काही काळजी करू नको, तू डिलिव्हरी करशील का? नंदिनी म्हणते मी आणि डिलिव्हरी? आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आर्या म्हणत असते अगं आपल्याकडे कोणताही ऑप्शन्स नाही, आता हा शेवटचा ऑप्शन उरलाय. अगं एका ट्रेनमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली एका मुलाने एका बाईची डिलिव्हरी केली होती, तसं तू करू शकते ना? पार्थ म्हणतोस नंदिनी हो म्हणा, मी आहे तुमच्या सोबत, काही काळजी करू नका, आपण आर्या जसं सांगते तसं फॉलो करू. आता नंदिनी होकार देते. नंदिनीच्या अगदी पायाखालची जमीन सरकलेली असते, पण ती सगळं बळ एकवटते आणि डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेते. आता तो मोबाईल एका साईडनं ठेवते आणि आर्या म्हणत असते, हे बघा पहिले गरम पाणी आणा आणि ते कैची वगैरे जे काही तिथे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या गोष्टी तिथे घेऊन या. आता पार्थ पण धावत जातो, इकडे जीवा पण बघत असतो की कुणी येतंय का. जीवा बाहेरच थांबलेला असतो. आता तिथे सगळ्या मुली उभ्या असतात. ते व्हिडिओ काढायचं खूपच खुळ आहे, एखाद्याचा जीव जातही असताना लोकांना पब्लिसिटीसह दिसते. इकडे मिथून आलेला असतो. मिथून काका म्हणतात, काय झालं वहिनी? मानिनी म्हणत असते, अहो उद्या काव्याला खूप त्रास होतोय. आता आर्या सांगत असते, नंदिनी तू एक काम कर, तिला ते बेंच जवळ करून तिला झोपव, आडवी, आणि तिथल्या मुलींना असं आजूबाजूला उभं राहायला सांग. आता त्या मुली नंदिनी त्यांना सगळ्यांना छत्र्या उघडायला सांगते. नंदिनी म्हणत असते, हो ठीक आहे, मी तू जसं सांगते तसं करते, पण व्यवस्थित सांग, काही चुकू देऊ नको, गडबडीमध्ये काही वेगळंच सांगू नको. आर्या म्हणत असते, अगं बाई मला पण काळजी आहे काव्याची, म्हणूनच तर मी तुला करायचं सांगते, कारण बाकी कुणाला तिथे येता येत नाहीये, काहीच करता येत नाहीये. काव्याचा जीव वाचायला महत्वाचा आहे, बाळही वाचलं पाहिजे. आता काव्य इकडे थंडीगार होऊन पडलेली असते, तिला काहीच समजत नाही, काही सुचत पण नाहीये. आता विक्रमला पण खूप टेन्शन आले की काव्याला किती त्रास होतो याचा. आता त्या मुली नंदिनी म्हणते सगळ्यांच्या ओढण्या घे आणि त्या ओढण्या जमा करून तिथे टाक. आता नंदिनी पण ते सगळ्या मुलींच्या ओढण्या घेते. सगळ्या मुलींनी पण कोऑपरेट केलं, सगळ्यांनी मदत केली, ते सगळ्या ओढण्या वगैरे घेतल्या. आता हे शूटिंग काढत असतात, त्यामुळे पार्थ दरवाजा लॉक करून घेतो आणि त्या ओढण्या सगळ्या बांधल्याच्या नंतर काव्याला असं बेंचवर झोपवतात आणि बाजूला नंदिनी म्हणत असते, तुम्ही सगळ्यांनी छत्र्या उघडा, म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी बघता येणार नाही. आता ते अगदी तसंच करतात. काव्याचा खूप त्रास वाढलाय, पण नंदिनी आणि पार्थ तिथे असल्यामुळे काव्याला थोडं हलकं वाटतंय की आपलं असं कुणीतरी आहे. आता ते छत्र्या उघडल्यामुळे कुणालाही तिची डिलिव्हरी बघता येणार नाही. आता काव्या खाली झोपत असते, खूप टोचत असेल, पण बिचारी काय करेल ना, वेळच तशी आलेली आहे आता तिच्यावर. गुरुजींनी त्या दिवशी सांगितलंच होतं, अगदी तसंच घडतंय. आता हे सगळं करत असताना त्या आर्याचा फोन कॉल इकडे ती एका मुलीने पकडलाय. नंदिनी काव्याजवळ उभी आहे. काव्याला म्हणत असते, काम डाऊन काव्या, मी आहे तुझ्या सोबत. आणि आता ती तिचं डोकं वरती घेते थोडं आणि तिला बळ देण्याचा प्रयत्न करते. इकडे पार्थची खूप धांदल होतीये. तो सगळ्या मुलांना जमा करतो आणि म्हणतो, माझ्यासोबत चला, आपल्याला ते गरम पाणी वगैरे आणायचंय. तिथे आणल्याच्या नंतर काव्या खूप ओरडत असते मोठ्याने, ताई काहीतरी कर ग, मला खूप त्रास होतोय. इकडे विक्रम म्हणत असतात, हो बाळा, थोडा त्रास सहन कर, होईल व्यवस्थित सगळं, थोडा वेळ थांब. आता इकडे नंदिनी खूप छान सीन केलाय हा आणि एकदम खूप अशी सहनशक्ती दाखवलेली आहे काव्याची पण. काव्याने पण हॅट्स ऑफ यू काव्याच्या ऍक्टिंगला, खूप छान ऍक्टिंग केली आहे तिने. इकडे रम्याचं वेगळंच काहीतरी सुरू असतं. रम्या म्हणत असते, अगं आता बघ ना, काव्याची डिलिव्हरी होणार नाही व्यवस्थित आणि बाळ जर गेलं तर काव्य वेडी पिशी होईल. अशा वेड्या पिशा बायकोसोबत कोण संसार करेल काही दिवस? मग पार्थ माझा. आता ही हिचं वागणं वसुहत्याला काही आवडलेलं नसतं. वसुहत्या म्हणतात, अगं इथे काय चाललं आणि तुझं काय चालू असतं ग रम्या, जरा तरी विचार करत जा बोलताना. आता रम्या म्हणत असते, अगं आई पण मी काय
वसुहत्या म्हणतात तू काहीही बोलू नको, तू फक्त लक्ष ठेव की काय होतंय ते. आता पार्थ म्हणत असतो नंदिनी काळजी घ्या आणि व्यवस्थित करा सगळं. नंदिनी म्हणत असते हो पार्थ मी काही, आता यांचं पण बॉन्डिंग वाढणार आहे या सगळ्यामुळे. नंदिनीने एवढी हेल्प केली, आर्या जीवा या सगळ्यांनी मिळूनच खूप मदत केली आहे, त्यामुळे पार्थ आता या सगळ्यांना माफ करून टाकणार बहुतेक. आता ती मुलं आल्यामुळे पार्थ म्हणत असतो तुम्ही आधी बाहेर जा, आता नंदिनी आणि मी आहे इथे. आता नंदिनीला आर्या सांगते ज्या सगळ्या वस्तू आहे त्या गरम पाण्यात पहिले क्लीन करून घ्या, म्हणजे तिच्या त्वचेला काही होणार नाही. आणि आता तेच करत असते. इकडे वसुहत्याचा चेहरा पडलेला असतो, ती देवाकडे प्रार्थना करत असते की काव्याची डिलिव्हरी सुखरूप होऊ दे, जे काही होईल आणि दोघंही सुखरूप राहू दे. इकडे मानिनी फोन करत असते पण जीवा फोन उचलत नाहीये सध्या. मानिनी आता देवासमोर बसून पोथी वाचत असते आणि देवाला म्हणत असते देवा माझ्या मुलीचं बाळही चांगलं राहू दे आणि माझी मुलगी सुखरूप राहू दे. आता इकडे वसुहत्या आणि रम्या खूप आनंदात असल्यासारखं करतात, पण वसुहत्या रम्याला या सगळ्यामध्ये काही साथ देत नाहीये. आता पुढील भागामध्ये आर्या खूप कळवळून सांगत असते की कसं आणि काय करायचं. इकडे लगेच आरती सुरू करते मानिनी. आता वसुहत्या पण आरतीसाठी टाळ्या वाजवत असतात आणि देवाला सगळेजण प्रार्थना करतायत. सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे या घरातल्यांचं, सगळे खूप असे एकमेकांच्या जीवाला जीव देणारे आहेत. आता पार्थची हालत खूप बिघडलेली असते, तिला काहीच समजत नाहीये, पण नंदिनी खूप छान पद्धतीने या सगळ्यातून मार्ग काढते आणि डिलिव्हरी करते. छान पद्धतीने सुखरूप डिलिव्हरी पण होणार आहे. त्यामुळे आता उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे की आता काव्याला मुलगा होईल की मुलगी, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला भेटेलच. तोपर्यंत बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे ही प्रार्थना करतच असते, पण देव पण तिचा ऐकतो आणि काव्याला मदत करतो आणि काव्याची डिलिव्हरी सुखरूप होते. इकडे आर्याने पण खूप छान पद्धतीने सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि नंदिनीच्या कार्याला पण सलाम आहे.